सर, ही कुठली वनस्पती आहे? हां, ही उंदीरमारी म्हणून वनस्पती आहे. गिरीपुष्प असं म्हटलं जातं किंवा सारिया असं म्हणायचं. याच्या बिया उंदीर मारण्यासाठी वापरतात म्हणून उंदीरमारी म्हणायचं. ही पूर्ण जी काय सगळी झाडं दिसत आहेत ना, ही सगळी गिरीपुष्पाची आहेत. ग्लिरिसिडिया सेपिया असं सायंटिफिक नाव आहे या वनस्पतीचं. आणि यांना ज्यावेळी फुले येतात, फ्लावरिंग होतं, त्यावेळी ती पिंक कलरची फुलं असतात सगळी गुलाबी रंगाची. त्याने पूर्ण डोंगर जो आहे तो फार सुंदर दिसतो म्हणून तिला गिरीपुष्प असं म्हटलं जातं. जनावरांसाठी चारा म्हणून पण उपयोग होतो. शेतांना कुंपण घालण्यासाठी या वनस्पतीचा चांगला उपयोग होतो. डोंगरांवर टेकड्यांवर ही वनस्पती लावण्याचा उद्देश असा आहे की याची वाढ खूप झपाट्याने होते या वनस्पतीची. आणि मात्र ज्यावेळी याला फ्लॉवरिंग होतं त्यावेळी या भागातले, या परिसरातले उंदीर सगळे पळून जातात आणि मग त्या उंदरांच्या मागे बऱ्याच वेळा साप जातात तिथे. मागे एक मला वाटतं 3-4 वर्षापूर्वी कोल्हापूरमध्ये हा सगळा किस्सा घडलेला होता की कोल्हापूरच्या एका गावामध्ये साप निघायला लागले. तर नंतर कारण असं लक्षात आलं की ग्लिरिसिडिया जे काय आजूबाजूच्या डोंगरामध्ये खूप होतं, ते फ्लावरिंगमुळे तिथले उंदीर सगळे गावामध्ये आले आणि त्या गावामध्ये त्यांना खाण्यासाठी डोंगरावरचे सगळे साप त्या गावात आलेले. बियांचा उपयोग उंदीर मारण्यासाठी चांगला होतो. आणि औषधामध्ये अँटी फंगल, अँटीपायरेटिक, अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल अशी प्रॉपर्टी या वनस्पतीमध्ये चांगली आहे. हे पूर्ण जे सगळं दिसतंय ना, आता पानं कमी झालीत, त्यामुळे फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान फ्लावरिंग होतं चांगलं, तर त्यावेळी हे सगळं गुलाबी दिसेल डोंगर हा.